नागपुर में पहली बार महालक्ष्मी सरस महोत्सव का आयोजन होने जा रहा है। 10 से 23 मार्च तक रेशिमबाग मैदान में होने वाले इस महोत्सव में महाराष्ट्र के विभिन्न जिलों से आई बचत समूह की महिलाएं अपने उत्पादकों का प्रदर्शन और बिक्री करेगी। महोत्सव में सांस्कृतिक कार्यक्रम, फूड स्टॉल और कई प्रतियोगिताएं भी आयोजित की गई है। रेशिमबाग मैदान में आयोजित होने वाला यह सरस महोत्सव ग्रामीण महिला उद्यमिता को प्रोत्साहन देने का एक महत्वपूर्ण मंच बनने जा रहा है। महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका मिशन के अंतर्गत कार्यरत बचत समूह की महिलाएं यहाँ अपने उत्पादों जैसे हाथमाग वस्त्र, घरगुती मसाले, पापड़, कुकीज और अन्य पारंपरिक वस्तुएं प्रदर्शित और विक्रय करेगी। करीब 350 स्टॉल लगाए जाएंगे, जिनमें 110 फूड स्टॉल भी शामिल होंगे, जहां नागपुर के प्रसिद्ध व्यंजन जैसे तरी पोहा उपलब्ध रहेंगे। महोत्सव को खास बनाने के लिए विलेज थीम, फूड जोन और आधुनिक एनिमोफिक स्क्रीन की व्यवस्था की गई है। इसके अलावा नागपुर गॉट टैलेंट प्रतियोगिता, डॉग शो और प्रतिदिन सांस्कृतिक कार्यक्रम भी आयोजित होंगे। आयोजकों का मानना है कि इस आयोजन से महिलाओं के उत्पादों को नया बाजार और पहचान मिलेगी। एक नागपूरसाठी चांगली अभिमानाची बाब एक आहे की जनरली जे महालक्ष्मी सरस आहे म्हणजे जे आपलं महाराष्ट्र शासनाचं उमेद जे अभियान आहे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तर त्याचे जनरली जे राज्यस्तरीय मेळावे असतात ते फक्त BKC, नवी मुंबई, वाशी अशाच ठिकाणी होतात। तर यावर्षी आपल्याला तो नागपूरला मान मिळालेला आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला राज्यस्तरीय सरस घेण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे। तर सरस म्हणजे सरस फक्त एक एक्झिबिशनचं नाव आहे, तर त्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं तर आपले बचत गट आहेत महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गट आहेत, प्रत्येक गावामध्ये बचत गट आहेत। तसे नागपूरमध्ये जवळपास 17,000 बचत गट आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे 5,000, 10,000, 15,000 बचत गट आहेत। तर आपल्या बचत गटाच्या ज्या महिला आहेत ते त्यांच्या कलाकुसरीतून किंवा कौशल्यातून किंवा त्यांच्या कष्टातून वेगवेगळे उत्पादनं बनवत असतात की कोणी काही हँडीक्राफ्ट बनवतं, कोणी आर्टिफॅक्ट्स बनवतं, कोणी लोणचे, कोणी पापड, कोणी काही पेंटिंग्स बनवतं, तर कोणी हँडलूम्स बनवतं। तर असं आपल्या महिला ज्या आहेत ते कष्टाने भरपूर प्रोडक्ट्स बनवतात, पण जनरली आपल्याला माहिती आहे की त्यांना मार्केट मिळत नाही। तर ह्या महोत्सवाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे त्यांना मार्केट उपलब्ध करून देणे आणि आपल्या महिला महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृती आहे ती पण जगवण्याचं काम करतात। तर यावेळेस आपण तिथे फूड स्टॉलसाठी सुद्धा जागा दिलेली आहे। तर तिथे सर्वप्रथम 350च्या जवळपास आपल्याला तिथे महिलांचे जे उत्पादने आहेत, मग ते हातमाग असतील, शोभेच्या किंवा कलाकुसरीच्या वस्तू असतील, तृणधान्याचे प्रोडक्ट्स असतील, कुकीज असतील, बिस्किट असेल किंवा वेफर्स असतील किंवा मध आहे किंवा तूप, डेअरी प्रोडक्ट्स, असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पण ॲक्च्युअल विदाऊट मिलावट आणि विदाऊट भेसळ असे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या महिला ज्या स्वतः आपल्या घरी जसं आपण बनवतो तसंच त्या महिला बनवतात। तर त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी तसे आपण 350 स्टॉल लावत होतो। तर त्या 350मधील 110 स्टॉल्स जे आहेत ते आपल्या नागपूर जिल्ह्यासाठी मिळालेले आहेत आणि उर्वरित जे स्टॉल्स आहेत ते पूर्ण महाराष्ट्रासाठी मिळालेले आहेत। तर काही जिल्ह्यातून 4 स्टॉल येतील, काही जिल्ह्यातून 5 स्टॉल येतील, कोल्हापूरमधून काही स्टॉल येतील, रत्नागिरीमधून येतील, रायगडमधून येतील किंवा आपल्या अमरावती डिव्हिजनमधून येतील, नागपूर विभागातून येतील। तर असे सर्व मिळून 350 वस्तूंचे स्टॉल्स आणि 110 फूड स्टॉल्स। मग त्या फूड स्टॉल्समध्ये आपल्या नागपूरचा तर्री पोहा असेल किंवा सावजी असेल, अशा पद्धतीने महाराष्ट्रातील विविध खाद्य संस्कृतीमध्ये जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला तिथे महिलांच्या मार्फत आपण तिथे विक्री करणार आहोत। आणि याचा जास्तीत जास्त आता जसं की नागपूरमध्ये होत आहे त्यामुळे आपल्याला नागपूर जिल्ह्यातील लोकांनी याचा जास्तीत जास्त आनंद घ्यावा आणि नागपूर शहरामध्ये होत आहे त्यामुळे नागपूर शहरामधील लोकांसाठी ही खरी मेजवानी असणार आहे। तर नागपूर शहरातील जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त जनतेने रेशिमबाग ग्राउंड येथे आपला हा महोत्सव होणार आहे। 10 मार्चला ॲक्च्युली रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि ॲक्च्युअल उद्घाटन जे आहे ते 11 मार्चला होणार आहे आणि 23 मार्चला याचा समारोप होईल।